नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नमेट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत. आज आपण इयत्ता 10वीतील इतिहास व राज्यशास्त्र या पुस्तकातील पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याचा अभ्यास करणार आहोत. हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम पाश्चात्य या शब्दाचा आपण विचार करूया. पाश्चात्य म्हणजे पश्चिमेकडील जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांची जी इतिहास लेखनाची परंपरा आहे तिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता पश्चिमेकडील राष्ट्र म्हणजे नेमकी कोणती हे तुम्हाला खालच्या मॅपमध्ये दिसेल बघा. गडद निळी किंवा आकाशी निळी रंगाची जी राष्ट्र आहेत त्या सर्वांना एकत्रितरित्या आपण पाश्चात्य देश म्हणतो, पश्चिमेकडील राष्ट्र म्हणतो. यानंतर आज जे प्रकरण आपण अभ्यासत आहोत इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, याच्यामध्ये आपल्याला एकूण 4 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. पहिला आहे इतिहास लेखनाची परंपरा, दुसरा मुद्दा आहे आधुनिक इतिहास लेखन, तिसरा आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि चौथा मुद्दा आहे तो महत्त्वाचे विचारवंत. सर्वप्रथम आपण इतिहासाची व्याख्याच पाहूया. बघा, इतिहास म्हणजे भूतकाळातील गोष्टींची नोंद म्हणजे इतिहास. भूतकाळातील गोष्टींची नोंद म्हणजे इतिहास. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इतिहासाला प्रतिशब्द आहे तो इंग्रजीतील. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. आता हा जो हेरोडोटस आहे त्याला इतिहासाचा जनक म्हणतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता आपण इतिहास लेखनाकडे वळूया. इतिहास लेखन म्हणजे काय तर बघा त्याची व्याख्या. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात. आता हे जे इतिहास लेखन आहे हे तुम्हाला एक नमुना दाखल मी इथं भूर्जपत्रावर लिहिलेला मजकूर दिलेला आहे बघा. त्यावरून आपल्याला इतिहास लेखनाची परंपरा लक्षात येते. यानंतर आपण इतिहास लेखनासाठी ज्या गोष्टी पूरक आहेत, उदाहरणार्थ इतिहास संशोधन, यासाठी कोणकोणत्या गोष्टी सहाय्यभूत होतात ते पाहूया. तर इतिहास संशोधनात आपल्याला कोणाकोणाची मदत होते बघा. तर पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखित, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळी या सर्वांचा आपल्याला इतिहास संशोधनात उपयोग होतो. आता इतिहास लेखनाची जी परंपरा आहे तर जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये तशी बघायला गेली तर इतिहास लेखन करण्याची परंपराच नव्हती. पण मेसोपोटेमिया हे ठिकाण आजचा जर विचार केला तर इराकमध्ये येतं. मेसोपोटेमिया येथील एक संस्कृती आहे सुमेर संस्कृती. यामध्ये लिखित नोंद ठेवण्याचा प्रकार सुरू झाला. त्यांनी ती सुरुवात केली, परंपरा चालू केली की लिखित ठेवायच्या नोंदी, ऐतिहासिक घटनांच्या नोंदी काय करायच्या, लिखित स्वरूपात ठेवायच्या. तर या ठिकाणी 4500 वर्षांपूर्वीचं एक शिलालेख सापडला आहे ज्याच्यामध्ये 2 राज्यातील युद्ध जे झालं त्याची नोंद या शिलालेखावर करण्यात आलेली आहे. हा जो शिलालेख आहे तो फ्रान्समध्ये एक संग्रहालय आहे लूर नावाचं, या ठिकाणी तो ठेवण्यात आलेला आहे शिलालेख. यानंतर आपण युरोपमधील लोकांचा इतिहास लेखनाचा दृष्टिकोन पाहूया. पहिल्यांदा इतिहास लेखनातला इतकं महत्त्व दिलं जायचं नाही, परंतु 1737मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन युनिव्हर्सिटीचा तो फोटो आहे बघा गॉटिंगेनचा, या विद्यापीठाची स्थापना झाली आणि इतिहास हा विषय तिथे सर्वप्रथम एक स्थान इतिहास विषयाला त्यांनी प्रदान केलं. आणि यानंतर जर्मनीमधील इतर विद्यापीठे देखील इतिहासाच्या अभ्यासाची हळूहळू केंद्र बनत गेली. त्याच्यापूर्वी निव्वळ ईश्वरविषयक चर्चा व्हायची, तत्त्वज्ञान यांचाच फक्त अभ्यास युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे विद्यापीठात व्हायचा. पण 1737 नंतर जर्मनीमध्येच असणारं गॉटिंगेन हे जे विद्यापीठ आहे ते स्थापन झाल्यानंतर तिथं इतिहास विषय स्थापन करण्यात आला, त्याला स्थान मिळालं
आणि त्या पाठोपाठ जर्मनीतील इतर जी विद्यापीठ आहेत त्यांनीसुद्धा इतिहासाची अभ्यास केंद्र बनवली. यानंतर आपण जो इतिहास लेखनाचा अभ्यास करणार आहोत, जरी पाश्चात्य परंपरा असं आपल्या प्रकरणाचं शीर्षक असलं तरी आपण प्रामुख्याने फक्त 2च देशातील इतिहासकारांचा अभ्यास करणार आहे, जर्मनी आणि फ्रान्स. यात बघा जे प्रमुख विचारवंत आहेत, रेने देकार्त, व्हॉल्टेयर, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, लिओपोल्ड व्हॉन रांके, त्यानंतर कार्ल मार्क्स, त्यानंतर सिमान द बोहा आणि मायकल फुको. याचबरोबर ॲनल्स प्रणालीचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. आता सर्वप्रथम आपण काय करूया, फ्रान्सचे जे इतिहासकार आहेत त्यांना एकत्रित घेऊया. फ्रान्सचे एकूण 4 इतिहासकार आहेत म्हणजे आपल्या अभ्यासासाठी महत्त्वाचे विचारवंत. त्यामध्ये रेने देकार्त, व्हॉल्टेयर, मायकेल फुको आणि सिमान द बोहा यांचा समावेश होतो. सर्वप्रथम आपण यातल्या रेने देकार्त यांचं मत ऐकून घेऊया. रेने देकार्त काय म्हणतात बघा, तर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, डिस्कोर्स ऑन द मेथड. आणि त्यांचं म्हणणं काय आहे बघा, तर ऐतिहासिक साधनांची, कागदपत्रांची विश्वासार्हता मेन म्हणजे तपासा. मुख्य तुम्ही काय तपासायची, ऐतिहासिक साधनांची आणि कागदपत्रांची विश्वासार्हता. एखादी गोष्ट सत्य आहे हे जोपर्यंत आपल्याला निसंशयरित्या सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकार करायचा नाही, इतिहासात त्याची नोंद करायची नाही, अशा मताचा रेने देकार्त होता. यानंतर पुढचा जो विचारवंत आहे तो आहे व्हॉल्टेयर. व्हॉल्टेयरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनकसुद्धा म्हणतात. त्याच्यामागचं कारण बघा, तर त्याचं म्हणणं असं होतं की वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष न केंद्रित करता तत्कालीन समाजाच्या ज्या परंपरा आहेत, व्यापार चालतो, आर्थिक व्यवस्था त्यावेळेची, शेती इत्यादी सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आपण इतिहासाची मांडणी केली पाहिजे आणि मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार इतिहासात व्हायला हवा, असा व्हॉल्टेयरचा उद्देश होता. आता आधुनिक इतिहास लेखन याचा तो जनकच आहे आणि ही जी पद्धत आहे हिची 4 वैशिष्ट्ये आहेत बघा. या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे सर्वप्रथम आपण योग्य प्रश्नांची मांडणी करायची इतिहास लेखन सुरू करण्यापूर्वी. हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. आता हे प्रश्न कशाशी संबंधित असतात, तर मानव हाच केंद्र पकडून मानवाचा जो भूतकाळ होता, विशिष्ट कालखंड होता, त्यामध्ये मानवाच्या झालेल्या कृती यांचा समावेश या प्रश्नामध्ये करायचा. यांचा संबंध कधीही दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडायचा नाही, हे देखील आधुनिक इतिहास लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. यानंतर या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील जे विश्वासार्ह पुरावे आहेत त्यांचा आधार घ्यायचा आणि मांडणीसुद्धा अगदी तर्कसंगत करायची, हे 3रं वैशिष्ट्य. आणि 4थं वैशिष्ट्य, मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेत जायचं. म्हणजे कृती, भूतकालीन ज्या कृती होत्या, स्थित्यंतर होती, त्यांचा जो बदल दिसतोय त्या बदलाचा, त्या मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेत जायचं, हे व्हॉल्टेयरचं म्हणणं होतं. पुढचा जो इतिहासकार आहे त्याचं नाव आहे मायकेल फुको. मायकेल फुको याने आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. मायकेल फुको याला ज्ञानाचे पुरातत्व देखील म्हटलं जातं. भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण म्हणजे बदल कसे होत गेले याचा प्रयत्न म्हणजे इतिहास लेखन, असं त्यानं म्हटलं. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची जी पद्धत आहे पूर्वापार चालत आलेली, ती चुकीची आहे असं सांगितलं. त्यानंतर फुको म्हणाला की अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे काय पुरातत्वाचं उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असला पाहिजे. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं जातं. यानंतर ॲनल्स प्रणाली याचा आपण विचार करूया. ही सुद्धा फ्रान्सशी संबंधित आहे. लक्षात घ्या, रेने देकार्त असेल, व्हॉल्टेयर असेल,
मायकेल फुको असेल, आणि ही जी ॲनल्स प्रणाली आहे ही सुद्धा फ्रान्सशी संबंधित आहे. ॲनल्स म्हणजे काय, तर वार्षिक जे इतिवृत्त असतं, म्हणजे वर्ष संपल्यानंतर वर्षाचा लेखाजोखा जो मांडला जातो त्याला ॲनल्स म्हटलं जातं. आता ॲनल्स म्हणजे वेगळं काही नसून काही फ्रान्समधील जे इतिहासकार आहेत त्यांनी विचारविमर्श करून इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध यांच्यावर लक्ष केंद्रित न करता त्यावेळेचं हवामान, त्यावेळची स्थानिक लोक, त्यांची शेती, त्यांची संस्कृती, त्यांचा व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, त्यावेळची संपर्काची साधनं, सामाजिक विभागणी कशी होती, समूहाची मानसिकता कशी होती, या सर्वांचा सारासार विचार करून इतिहास लेखन केलं गेलं पाहिजे. या अर्थाची ॲनल्स प्रणाली होती. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. यानंतर आपण आणखी एक फ्रान्सच्या विदुषी आहेत, हुशार स्त्री आहे, तिचं नाव आहे सिमान द बोहा. यांनी सुद्धा स्त्रीवादी इतिहास लेखन केलेलं आहे. सिमान द बोहा या एक स्त्रीवादी लेखिका आहेत, इतिहास लेखिका. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय बघा, तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमान द बोहा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनाचे किंवा इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर त्यांनी भर दिला. म्हणजे इथून मागे जे इतिहास लेखन केलं गेलं ते पुरुषप्रधान पद्धतीचं होतं. पुरुषच त्यातला मेन हिरो असायचा, एखादा राजा वगैरे वगैरे, आणि त्याच्यावरच लिखाण केलं जायचं. यानंतर मात्र स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक प्रश्न, त्यांचं कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. यानंतर जर्मनीचे विचारवंत आपण पाहूया. यामध्ये जॉर्ज हेगेल, लिओपोल्ड रांके आणि कार्ल मार्क्स या 3 इतिहासकारांचा आपण अभ्यास करायचा आहे. त्यातले पहिले म्हणजे जॉर्ज हेगेल. यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत बघा, एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि रिझनिंग हिस्ट्री. खरं तर त्यांच्या भाषणांचा हा संग्रह आहे. यानंतर लिओपोल्ड व्हॉन रांके यांनीसुद्धा 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ हिस्ट्री. कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हे पुस्तक लिहिलेलं आहे. आता सर्वप्रथम आपण जॉर्ज हेगेलचा विचार करूया या तिघांपैकी. तर जॉर्ज हेगेल यांच्या मते घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ, एखादी घटना असेल तर ती खरी का खोटी, चांगली का वाईट, असा प्रश्न पडतो. या पद्धतीला द्वंद्ववाद, डायलेक्टिक्स असे म्हटलं जातं. त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित ओहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. या माहितीवर आधारित बघा, द्वंद्ववादावर टीप लिहा किंवा जॉर्ज हेगेल यांचा दृष्टिकोन लिहा. यामध्ये तुम्हाला द्वंद्ववादाचा उल्लेख करायचा आहे. यानंतर पुढचे जे इतिहासकार आहेत ते आहेत लिओपोल्ड रांके. त्यांनी जी पुस्तकं लिहिली ती तुम्हाला लेफ्टला दिसू शकतात. त्यांचे विचार बघा, तर इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन होणं गरजेचं आहे. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्र, दस्तऐवज यांचा कसून शोध घेणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यानंतर सखोल जर आपण संशोधन केलं तर ऐतिहासिक सत्यापर्यंत आपल्याला पोहोचता येतं, ही संकल्पना रांके यांनी मांडली. इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी यावर सुद्धा त्यांनी भर दिला. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर त्यांनी भर द्यायला इतर इतिहासकारांना सुद्धा सांगितलं. यानंतर कार्ल मार्क्स यांनी इतिहास लेखनाबद्दल आपले स्वतंत्र विचार मांडलेत.
ते म्हणत आहेत की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा आहे. मूलभूत गरजा भागवण्यासाठी म्हणजे मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. त्यांचं वाटप व्यवस्थित होत नाही. या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो आणि इतिहास लेखन म्हणजे वर्गसंघर्षाचाच इतिहास आहे असं प्रतिपादन कार्ल मार्क्स यांनी केलं. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे असं त्यांनी सांगितलं. धन्यवाद.